न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि सराईत गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी जोरदार मोहीम राबवली जात आहे। याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। 25 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पिंपळगाव शहरातील उंबरखेड रोड परिसरात छापा टाकण्यात आला। या कारवाई दरम्यान अनिकेत संदीप खैरनार या इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे। त्याच्याकडून 23 किलो 610 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत 4,72,200 रुपये इतकी आहे। सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीरपणे अंमली पदार्थ गांजाची विक्री करत असल्याचं निष्पन्न झालं आहे। त्याच्या विरुद्ध NDPS कायदा कलम 8 क 20 ब 2 ब अन्वये पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या पथकातील पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव, अंमलदार नवनाथ वाघमोडे, संदीप नागपुरे, सतीश जगताप, किशोर खराटे, सतीश घुटे, विश्वनाथ धारबळे, योगिता काकड, किशोर बोडके, बालाजी कुंटवाड, संतोष पाटील आणि तानाजी झुरुडे यांचा या कारवाईत समावेश होता। पोलिसांनी केलेल्या या तात्काळ कारवाईमुळे परिसरात अवैध अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज इंडिया मराठी, नाशिक।